ओके, ग्रेट. नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. सर्वप्रथम मी साईनाथ आणि मी गोरेगावकर फेसबुक पेजच्या टीमला थँक्यू म्हणते मला ही संधी दिल्याबद्दल. मी परत एकदा तुम्हाला नमस्कार करते आणि मी गोरेगावकर FB पेज प्रेझेंट्स FB लाईव्ह सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम. हे सेशन हे वुमन एम्पॉवरमेंट सेशन आहे. सो वेलकम यू ऑल. आवाज क्लिअर आहे ना माझा? नीट येतोय ना? आणि व्हिडिओ पण क्लिअर आहे ना? ग्रेट. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट द सेशन. मी ॲडव्होकेट गायत्री जोशी. गेली 11 वर्ष मी लीगल क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. मी IPR अटर्नी आणि कन्सल्टिंग लॉयर आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे द लीगल डेस्क आणि आमचं ऑफिस वाशी येथे आहे. आज मी तुम्हाला अतिशय नीश पण सध्या खूप डेव्हलपिंग अशा विषयावरती एक थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज मी तुम्हाला ट्रेडमार्क आणि कॉपीराइट या विषयावर थोडासा प्रकाश टाकून एक थोडी माहिती देणार आहे. क्लिअर तुम्हाला म्हणजे पिक्चर कळेल की एक्झॅक्टली ट्रेडमार्क आणि कॉपीराइट म्हणजे काय. आई वडील जसं मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचं नामकरण करतात आणि त्यांना एक आयडेंटिटी देतात. जगात आपल्याला सगळ्यांनाच आपल्या नावाने लोक ओळखतात. सो ती आयडेंटिटी आपल्याला आपल्या आई वडिलांनी दिलेली असते. सो तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस हे तुमचं बाळ असतं, तुमचं किंवा तुमच्या कंपनीचं बाळ असतं आणि त्याचं वेळी नामकरण करून घेणं हे अतिशय गरजेचं असतं. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येतो की ट्रेडमार्क म्हणजे काय किंवा तो कसा चूज करावा. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर ट्रेडमार्क म्हणजे काय तर एखादा युनिक शब्द किंवा तुमच्या कंपनीचं नाव, लोगो, त्याच्यानंतर ग्राफिकल इमेज, पर्टिक्युलर फॉन्ट, पर्टिक्युलर कलर कॉम्बिनेशन किंवा कॉम्बिनेशन ऑफ ऑल ऑफ दिस म्हणजे ट्रेडमार्क. ट्रेडमार्क मध्ये ना तुम्ही तुमच्या कंपनीची टॅगलाईन किंवा स्लोगन सुद्धा रजिस्टर करू शकता. आता LICचं ते फेमस स्लोगन आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. हे कुठेही तुम्ही जेव्हा ऐकता त्यावेळेला तुम्हाला असं सांगायला लागत नाही की हे LIC आहे. तुम्हाला ते स्लोगन ऐकूनच समजतं की ही LICची ऍडव्हर्टाईज आहे. सो दॅट स्लोगन किंवा ती टॅगलाईनही तुम्ही ऍज अ ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करू शकता. ती तुमच्या ब्रँडला आयडेंटिटी देते, तुमच्या कंपनीला आयडेंटिटी देते किंवा तुम्हाला आयडेंटिटी देते. आता ट्रेडमार्क चूज करायच्या वेळेला तुम्हाला बघणं ही गोष्ट बघणं गरजेचं आहे की तो तुमचा ट्रेडमार्क युनिक असायला हवा. तुम्ही जर एखादं कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स घेताय तर सी टू इट की तो युनिक आहे. डोंट गो फॉर दी कॉमन वर्ड्स किंवा जनरल टर्म्स ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. त्या जनरल टर्म्स तुम्ही ऍज अ ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करू शकत नाही. त्याच्यावर तुम्ही तुमची मोनोपली क्रिएट करू शकत नाही किंवा तुम्ही तुमचा हक्क त्याच्यावरती जनरेट करू शकत नाही, कारण इट्स अ कॉमन टर्म. सो तुम्ही त्याच्यावर तुमचा पर्टिक्युलर एखाद्या माणसाचा हक्कच तुम्ही त्याच्यावर सांगू शकत नाही. तर ट्रेडमार्कची काही एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायची झाली तर कॅनन आहे. आता कॅनन इट्स अ प्लेन वर्ड्स. कॅनन हा एकदम प्लेन वर्ड आहे पण इट्स अ ब्रँड, इट्स अ ट्रेडमार्क. त्याच्यानंतर कोको कोला आहे. आता कोको कोला मध्ये त्यांनी पर्टिक्युलर कलर कॉम्बिनेशन
आणि पर्टिक्युलर फॉन्ट यूज केलाय. रस्त्यातून जात असताना तुम्ही लांबवर कुठेही रेड कलर मध्ये ज्या स्टाईल मध्ये कोको कोला लिहिलेलं असतं ती रायटिंग स्टाईल बघूनच तुम्हाला समजतं की तो कोको कोला आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जवळ जाऊन त्या होर्डिंगच्या जवळ जाऊन तुम्हाला ते कन्फर्म करायची गरज लागत नाही की ते लिहिलेलं आहे ते कोको कोला लिहिलंय. त्याच्यामध्ये कोको कोलावाल्यांनी त्या पर्टिक्युलर कलर कॉम्बिनेशन आणि त्या फॉन्टचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तो त्यांचा ब्रँड झालेला आहे, तो त्यांचा ट्रेडमार्क झालेला आहे. तुम्ही तुमचा पर्टिक्युलर लोगो किंवा कलर कॉम्बिनेशन किंवा टाईप ऑफ फॉन्ट मध्ये तुम्ही तुमचं नाव, कंपनीचं नाव, तुमचा लोगो किंवा तुमच्या लोगो बरोबर नाव तुम्ही ऍज अ ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर करू शकता. अजून पुढे जाऊन काही एक्झाम्पल्स द्यायची झाली तर इंस्टाग्राम आहे. आता इंस्टाग्रामचा सुद्धा एक पर्टिक्युलर फॉन्ट आहे. तो पर्टिक्युलर फॉन्ट बघितल्यानंतरच तुम्हाला समजतं की ते इंस्टाग्राम आहे. किंवा त्याच्याबरोबरची ती कॅमेराची जी ग्राफिकल इमेज आहे, जी क्रिएटिव्ह इमेज बनवलेली आहे, ती इमेज कुठूनही लांबवर आपण जरी बघितली तरी आपल्याला समजतं की ती इंस्टाग्रामची इमेज. त्याच्यानंतर खूप फेमस ब्रँड्स मध्ये बघायला गेला तर गुची आहे, शिनेल आहे. हे कॉम्बिनेशन ऑफ नेम आणि जिओमेट्रिकल फिगर्स. शनेल मध्ये बघितलं तर 2 सी उलटे एकमेकांना टच, एक उलटा सी आणि एक उलटा सी एकमेकांना टच केलेला आहे. सो अगेन ते वर्ड्स आहेत, त्या वर्डचं त्यांनी एक पर्टिक्युलर फिगर बनवून, जिओमेट्रिकल फिगर बनवून तो त्यांनी ट्रेडमार्क केलेला आहे. तुम्ही असं करू शकता. तर बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की आम्ही आमच्या इंडिव्हिज्युअल नावाने ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करू शकतो का कंपनीच्याच नावाने ते करणं गरजेचं असतं? तर असं काहीही नाहीये. ट्रेडमार्क लॉ प्रमाणे कुठलीही व्यक्ती जी तो मार्क होल्ड करते ती तो मार्क त्याच्या नावाने अप्लाय करू शकते. आता तुम्ही जर इंडिव्हिज्युअल असाल तर तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल नावाने तुमचा मार्क रजिस्टर करू शकता. तुमची प्रोप्रायटरी कन्सर्न आहे, पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे, प्रायव्हेट, मग ती प्रायव्हेट लिमिटेड झाली किंवा पब्लिक लिमिटेड झाली. त्याच्यानंतर तुमची LLP आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. तुम्ही त्याच्याही नावाने तुमचा ट्रेडमार्क अप्लाय करू शकता किंवा रजिस्टर करू शकता. आवाज आहे ना क्लिअर माझा? कोणाला प्रॉब्लेम नाहीये ना? क्लिअर व्हिडिओ, क्लिअर आवाज आहे ना? पुढे जाऊया आपण. बरेच वेळा क्लायंट्स मला विचारतात, मॅडम ट्रेडमार्क तर तुम्ही रजिस्टर करायला सांगितलं आम्हाला, आम्ही केलाही तो, पण त्याचा आम्हाला फायदा काय किंवा आम्हाला त्याचा बेनिफिट काय? तर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे तुम्हाला बरेच बेनिफिट्स आहेत. त्याच्यात सांगायचं झालं, आता एक्झाम्पलच द्यायचं झालं तर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये एखादा प्रोडक्ट बाय करायला जाता सो तेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर ब्रँडेड प्रोडक्ट बाय करण्याच्या मागे का तुमचा कल असतो? कारण कुठेतरी तुम्हाला माहिती असतं की तो ब्रँड हा क्वालिटी अश्युरन्स देणारा आहे. त्या ब्रँडने मार्केटमध्ये एक गुडविल क्रिएट केलेला आहे आणि त्या ब्रँडमुळे त्याच्या त्या प्रोडक्टला एक ऑथेंटिसिटी मिळालेली असते. सो तुम्ही बेझिझक डोळे झाकून तुम्ही तो ब्रँड म्हणजे त्या ब्रँडच्या अंडरची प्रोडक्ट्स बाय करता. तुमच्या बाबतीतही आणि तुमच्या प्रोडक्टच्या बाबतीतही एक्झॅक्टली हेच होतं. तुम्ही जेव्हा तुमचा ब्रँडचा ट्रेडमार्क केलेला असेल, रजिस्टर केलेला असेल किंवा त्याला अप्लाय केलेलं असेल तर तो ब्रँड ट्रेडमार्क तुम्हाला एक मार्केटमध्ये एक आयडेंटिटी आणि एक एस्टॅब्लिशमेंट देतो. तुमच्या ब्रँडमुळे मार्केटमध्ये गुडविल क्रिएट होतं. त्याच्यानंतर तुमचा ब्रँड तुमच्या प्रोडक्टला ऑथेंटिसिटी देतो. म्हणजे एखादा ब्रँड आहे, आता चितळे बंधू घ्या. चितळे बंधू तुम्हाला माहिती आहे, मला बाकरवडी खायची तर मला चितळे बंधूंचीच खायची. सो चितळे बंधू हा त्यांचा ब्रँड आहे. सो तुम्हाला माहितीये की तुम्ही जेव्हा चितळे बंधूंची बाकरवडी खाताय किंवा तुम्ही घेताय
त्यावेळेला तुम्हाला ती पर्टिक्युलर सर्वच मिळणार, ती ऑथेंटिसिटीच मिळणार त्या प्रोडक्टमध्ये. हे तिथे तुम्हाला क्लिअर होतं. जस्ट बिकॉज त्या ब्रँडने मार्केटमध्ये गुडविल क्रिएट केलेलं असतं, त्या प्रोडक्टला क्वालिटी अश्युरन्स मिळालेला असतो त्या ब्रँडमुळे, आणि म्हणूनच लोक जनरली त्या ब्रँडसाठी ती प्रोडक्ट्स विकत घेतात. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा ब्रँड तुमच्या कंपनीची व्हॅल्यू वाढवतो. पुढे मागे भविष्यात जेव्हा तुम्हाला तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन करायला लागेल, त्याला तुमची बौद्धिक संपदा किंवा आयपी किंवा ट्रेडमार्क झालं, हे तुमच्या कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये अतिशय व्हॅल्यू ऍडिशन करतं. म्हणजे तुमच्या ओव्हरऑल कंपनीचं जेव्हा व्हॅल्युएशन केलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये तुमच्या आयपीची व्हॅल्यू म्हणजे तुमच्या ट्रेडमार्कची व्हॅल्यू ही फार मोठा रोल प्ले करते. सर्वात महत्वाचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्यामागचं कारण हे आहे की तुमचा ब्रँड तुम्ही जेव्हा रजिस्टर करता ट्रेडमार्क रजिस्ट्रीमध्ये, त्यावेळेला कुठेतरी गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये तुमचा मार्कचा रेकॉर्ड जनरेट होतो. सो आज एक तुमचा ब्रँड, मी माझा XYZ ब्रँड रजिस्टर केला आहे ट्रेडमार्कच्या अंडर, एक थर्ड पर्सन आला, त्याला XYZ1 असा मार्क हवाय. सो माझा तो मार्क त्या रजिस्ट्रीमध्ये ऑलरेडी रेकॉर्डमध्ये असल्यामुळे ज्या वेळेला ती व्यक्ती त्याचा ब्रँड अप्लाय करायला जाईल त्यावेळेला त्याला तिथे ते डिटेल्स फ्लॅश होतील आणि तसाच त्याचा मार्क रिजेक्ट होईल आणि तो पुढे प्रोसेस होणार नाही. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुमचा मार्क जेव्हा रजिस्टर असतो त्याला तुम्ही तो लायसन्स करू शकता, तुम्ही तो असाइन करू शकता. लायसन्स म्हणजे आता आपण आपला फ्लॅट कसा लिव्ह लायसन्सवरती पर्टिक्युलर पिरियडसाठी देतो एखाद्या टेनेंटला यूज करण्यासाठी, एक्झॅक्टली सेम तसाच तुम्ही तुमचा ब्रँड, तुमचा ट्रेडमार्क, तुमचा मार्क तुम्ही लायसन्स म्हणून एखाद्याला पर्टिक्युलर पिरियडसाठी वापरायला देऊ शकता. तसंच तुम्ही तुमचा मार्क असाइन करू शकता. असाइन म्हणजे तुमची सिस्टर कन्सर्न कंपनी असेल किंवा तुमची सबस्टिट्यूट कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये तुम्ही तुमच्या मार्कची असाइनमेंट करून तुम्हाला त्यातून रॉयल्टी मिळू शकते. तसंच तुम्ही तुमचा ब्रँड रजिस्टर्ड असेल तर तुम्ही त्याची फ्रँचायझी देऊ शकता. फ्रँचायझीचं सर्वात उत्तम आत्ताचं उदाहरण म्हणायला गेला तुम्ही तर येवले अमृततुल्य. येवले अमृततुल्य ब्रँड हे यांची फ्रँचायझी एवढी फेमस आहे की तशा प्रकारे तुम्ही तुमची फ्रँचायझी तुमच्या ब्रँडची करू शकता इफ यू आर इन प्रोडक्ट, आणि त्याच्यातून तुम्हाला रॉयल्टी मिळू शकते, रॉयल्टी फी मिळू शकते. त्याच्यानंतर पुढे गेलात तर सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल कॉपी करणं हे खूप इझी झालेलं आहे. सो तुमचा मार्क जर रजिस्टर्ड असेल आणि मार्केटमध्ये तुमच्या सेम प्रोडक्ट प्रमाणे एखादी व्यक्ती सेम प्रोडक्टमध्ये सेम मार्क तुमचा वापरत असेल आणि तुमचं गुडविल खाऊन त्याचा प्रोडक्ट सेल करत असेल तर तुमचा मार्क रजिस्टर्ड असेल तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट प्रॉपर लीगल ऍक्शन घेऊ शकता आणि तुम्हाला त्यातून कॉम्पेन्सेशनही तुम्ही कोर्टा थ्रू डिमांड करू शकता. याचं एक अतिशय उत्तम उदाहरण मला द्यावंसं वाटतं तुम्हाला की माझा एक क्लायंट होता. तो क्लायंट त्याचा एक पर्टिक्युलर मार्क फॉर सो मेनी इयर्स तो प्रॉपरली त्याच्या बिझनेसमध्ये वापरत होता. काही वर्षांपूर्वी एक जायंट कंपनी आली आणि त्या कंपनीने तो सेम मार्क यूज करायला सुरुवात केली. जेव्हा माझ्या क्लायंटला ही गोष्ट कळली ते कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी दावा ठोकला त्या कंपनीच्या अगेन्स्ट की हा माझा ब्रँड आहे आणि हे यूज करतात किंवा ह्यांनी कॉपी केला. माझ्या क्लायंटला कॉम्पेन्सेशन वगैरे तर मिळालं, नक्कीच मिळालं, पण जस्ट बिकॉज त्यांचा मार्क रजिस्टर्ड नव्हता त्यामुळे त्यांना जेवढं कॉम्पेन्सेशन मिळू शकलं असतं त्याच्या कितीतरी पटीने कमी कॉम्पेन्सेशन त्यांना मिळालं. आणि म्हणून तुम्ही तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर करणं खूप गरजेचं आहे. आता आजकाल बघायला गेला तर एव्हरीथिंग इज ऑनलाईन म्हणजे आणि कोविडमुळे तर आजकाल सगळंच ऑनलाईन होत आहे. सो आजकाल ई कॉमर्सचा खूप जमाना आहे. अमेझॉन झालं,
फ्लिपकार्ट झालं, त्याच्यानंतर ईबे झालं. अशा बऱ्याचशा साईट्स आहेत ज्या साईट्सवर तुम्हाला व्हेरियस प्रोडक्ट्स मिळतात. आणि तुम्ही प्रोडक्ट मध्ये असाल, प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असाल, तर तुम्हीही तुमचा प्रोडक्ट त्यांच्या वेबसाईटवरती पोस्ट करू शकता. पण त्यासाठी ते तुमचं प्रोडक्ट तुम्ही पोस्ट करण्याच्या आधी तुमचा मार्क हा ट्रेडमार्क रजिस्ट्री बरोबर रजिस्टर्ड असणं गरजेचं असतं. कारण त्यांची ती प्रोसेस असते, ते जेव्हा त्यांचा मार्क तुमचा प्रोडक्ट जेव्हा त्यांच्या वेबसाईटवरती फ्लॅश करतात त्याच्या आधी त्यांना तुमच्या कम्प्लीट ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे डिटेल्स लागतात. आणि तुमचा मार्क जर रजिस्टर्ड असेल किंवा ट्रेडमार्क साठी अप्लाय केलेला असेल तरच तुमची प्रोसेस पुढे कंटिन्यू होते. आणि ह्याच्यात एक फायदा काय आहे, जर तुम्ही तुमचा मार्क ऑलरेडी रजिस्टर केलेला असेल तर तुमची ही जी प्रोडक्ट पोस्टिंगची जी प्रोसेस आहे ती खूप स्मूथली आणि खूप फास्ट होईल. जर तुम्ही आता विचार केलात नाही, आता मला माझे प्रोडक्ट्स ई कॉमर्सवर टाकायचे आहेत आणि मग तुम्ही त्यांना त्या पर्टिक्युलर ई कॉमर्स साईटला अप्रोच झाला आणि मग तुम्ही त्यांच्या ज्या काय रिक्वायरमेंट्स असतील ट्रेडमार्क रिलेटेड त्या तुम्ही फुलफिल करायला गेलात तर इट इट्स युअर टाइम. त्या गोष्टीला जास्त वेळ लागेल, तुमची प्रोसेस स्लो होईल. सो बेटर तुम्ही तुमचा मार्क आधी वेळेत रजिस्टर करून घेणं गरजेचं आहे. पुढे अजून म्हणायचं झालं तर ट्रेडमार्कची व्हॅलिडिटी. आता ट्रेडमार्कची व्हॅलिडिटी म्हणाला तर ट्रेडमार्क हा 10 वर्ष व्हॅलिड असतो आणि दर 10 वर्षांनी तुम्ही तो पुढच्या 10 वर्षासाठी रिन्यू करू शकता. सो जोपर्यंत तुम्ही तुमचा मार्क मार्केटमध्ये यूज करताय तोपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली तुमचा मार्क रिन्यू करू शकता. हे सगळं झालं ट्रेडमार्क रिलेटेड. अतिशय म्हणजे मी खूप प्रिसाइज मध्ये तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कारण टेक्निकल सांगायला गेलं तर त्याच्यामध्ये खूप लीगल पार्ट येऊ शकतो. सो मी खूप सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. सो हे झालं सगळं ट्रेडमार्क बद्दल. आता थोडंसं कॉपीराईट बद्दल समजून घेऊया आपण. आता कॉपीराईट बद्दल म्हणायचं झालं तर कॉपीराईट म्हणजे काय आणि ते कोण रजिस्टर करू शकतं. जनरली लोकांना कॉपीराईट आणि ट्रेडमार्क मध्ये कधीतरी कन्फ्युजन असतं, बरेच वेळा क्लायंट्स आमच्याकडे येतात आणि त्यांचं आर्टिस्टिक वर्क असतं किंवा त्यांचं लिटरली वर्क असतं आणि ते म्हणतात की हे काम आम्हाला ना ट्रेडमार्क करायचं. तर ते काम तुमचं ट्रेडमार्क नाही होत, तर ते तुमचं काम कॉपीराईट होतं. सो कॉपीराईट आणि ट्रेडमार्क मधला फरक हा आहे की ट्रेडमार्क म्हणजे तुमचा लोगो झाला, तुमच्या ब्रँडचं नाव झालं, तुमच्या कंपनीचं नाव झालं, हे तुम्ही ट्रेडमार्कच्या अंडर रजिस्टर करू शकता. मग तुम्ही कॉपीराईटच्या अंडर काय रजिस्टर करू शकता, तर कॉपीराईटच्या अंडर तुम्ही आर्टिस्टिक वर्क, एखादं काही अॅनिमेटेड, तुम्ही आता अल्लादीन झालं किंवा टॉम अँड जेरी झाली किंवा मार्वल्सचे जे काही सगळे आपले हिरोज आहेत, दीज ऑल आर द आर्टिस्टिक वर्क अँड दीज ऑल आर कॉपीराइटेड. सो तुमचं असंच काही तुम्ही क्रिएटिव्ह एखादा आर्टिस्टिक कार्टून किंवा असे काही फिगर तुम्ही बनवलेली असेल ती तुम्ही कॉपीराईटच्या अंडर रजिस्टर करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचं बिझनेस मॉड्यूल आहे, ते तुमचं बिझनेस मॉड्यूल रायटिंग मध्ये तुम्ही रजिस्टर करून घेऊ शकता कॉपीराईटच्या अंडर. त्याच्यानंतर बुक आहे, एखादं सॉन्ग तुम्ही लिहिलं आहे किंवा एखादं सॉन्ग तुम्ही म्युझिकली कंपोज केलेलं आहे, ऍज अ होल तुम्ही ते कॉपीराईट म्हणून रजिस्टर करू शकता. तुम्ही तुमच्या कविता लिहिलेल्या असतील तर तुम्ही तुमच्या कविता कॉपीराईट करून घेऊ शकता. तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर, मोबाईल ऍप हे तुम्ही कॉपीराईट करून घेऊ शकता. तुमची स्कल्पचर्स असतील ती तुम्ही कॉपीराईट करून घेऊ शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी कॉपीराईटच्या अंडर तुम्ही रजिस्टर करून घेऊ शकता. आता कॉपीराईट म्हणजे कुठलंही ओरिजिनल वर्क जे तुमच्याकडून क्रिएट झालेलं आहे, म्हणजे त्याच्यात तुमची क्रिएटिव्हिटी आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा राईटअप असू दे, तुमचे ब्लॉग्स असू दे
किंवा तत्सम काही अशा गोष्टी, किंवा आर्टिस्टिक, सिनेमॅटोग्राफी, शॉर्ट फिल्म आहे, एखादा व्हिडिओ आहे, एखादी फिल्म आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या कॉपीराईटच्या अंडर रजिस्टर होतात. आता आपल्यासारखा कल्पक विचार करणारे जगामध्ये हजारो लोक आहेत, पण जो पहिल्यांदा त्या कल्पकतेवर स्वतःचा शिक्का मारतो तो विजेता ठरतो. तो त्याची ओनरशिप त्याच्यावरती क्रिएट करतो. सो तुम्हाला कॉपीराईट रजिस्ट्रेशन करून घेणं खरंच गरजेचं आहे. कॉपीराईट रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी नाहीये, पण ते जर तुम्ही रजिस्टर केलेलं नसेल तर त्याचा गैरवापर खूप इझिली होऊ शकतो. तुमचं ओरिजिनल वर्क खूप इझिली कॉपी होऊ शकतं आणि त्यावेळेला तुम्ही कॉम्पेन्सेशन मागू शकता, पण परत तुम्हाला ते प्रूव्ह करणं खूप कठीण होतं की हे तुमचं वर्क हे तुमचं स्वतःचं आहे आणि ते ओरिजिनल आहे आणि ते तुम्ही पहिल्यांदा क्रिएट केलेलं आहे. सो कॉपीराईट रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर त्याचा गैरवापर करणाऱ्यांच्या अगेन्स्ट तुम्ही लिगल ऍक्शन घेऊ शकता. जसं मगाशी मी म्हटलं की ट्रेडमार्कचा जर गैरवापर कोणी करत असेल तर तुम्ही ट्रेडमार्क मध्ये सुद्धा जसं तुम्ही लिगल ऍक्शन्स घेऊ शकता, तसंच तुमचं कॉपीराईट कोणी इलिगली वापरत असेल किंवा त्याला कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट म्हणतात लिगल टर्म्समध्ये, असं जर कोणी करत असेल तर तुम्ही त्यांना लिगल नोटीस इश्यू करू शकता. तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये केस करू शकता. अशा प्रकारे तुम्ही लिगल ऍक्शन त्यांच्या अगेन्स्ट घेऊ शकता आणि कोर्टात तुम्ही कॉम्पेन्सेशन त्यांच्याकडनं मागू शकता. आता कॉपीराईट रजिस्ट्रेशनचे बेनिफिट्स म्हणालात तर हा त्यातला एक बेनिफिट आहे की तुम्ही कोर्टा थ्रू कॉम्पेन्सेशन घेऊन त्यांच्या अगेन्स्ट लिगल ऍक्शन्स घेऊ शकता. आता बुक्स रायटर्स आहेत किंवा कविता लिहिणारे आहेत किंवा स्क्रिप्ट रायटर आहेत किंवा म्युझिक रायटर्स आहेत, ह्या लोकांना कॉपीराईटचा फायदा काय? तर तुमचं वर्क जर कॉपीराईट रजिस्टर्ड केलेलं असेल तर तुम्ही तुमच्या कामाचं रिप्रोडक्शन करू शकता, त्याच्या कॉपीज तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता, त्याचा राईट तुम्हाला कॉपीराईटमध्ये मिळतो जे तुमचं कॉपीराईट रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर. तसंच पुढे अजून एखादा बेनिफिट म्हणायचं झालं तर ट्रेडमार्क प्रमाणेच कॉपीराईट रजिस्ट्रेशनही तुमच्या कॉपीराईट रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तो तुमच्या कामाचा एक पब्लिक रेकॉर्ड क्रिएट होतो. म्हणजे गव्हर्नमेंट साईटवरती किंवा पब्लिक रेकॉर्ड क्रिएट होणं तुमच्या कामाचा ही खूप मोठी गोष्ट आहे. उद्या तुम्हाला तुमचं काम कोणी कॉपी केलं तर ते तुम्ही इझिली प्रूव्ह करू शकता की हे माझं काम आहे आणि मी हे ऑलरेडी आधी रजिस्टर्ड केलेलं आहे आणि आय एम दी ऑथेंटिक ओनर ऑफ दिस, आणि तुम्ही लिगल ऍक्शन त्याप्रमाणे त्यांच्यावरती घेऊ शकता. तसंच तुम्ही इंडियन कस्टम्समध्ये तुमचा कॉपीराईट वर्क ऑन रेकॉर्ड घेऊ शकता. त्यामुळे काय फायदा होतो तर त्यामुळे इम्पोर्टेशनमध्ये तुमच्या वर्कचं डुप्लिकेशन होत नाहीये ना, हे इंडियन कस्टम्समध्ये तुम्ही ट्रेस करू शकता. कॉपीराईटचं एक अतिशय उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर वोडाफोनचा मध्ये ते झुझू म्हणून आलं होतं आणि ते अतिशय फेमस झालेलं. म्हणजे लोक खूप क्रेझी झाली होती त्या झुझूच्या ऍड्स बघून वोडाफोनच्या, आणि ते रातोरात अतिशय फेमस झालेलं. आणि सडनली लोक दे स्टार्ट कॉपिंग इट आणि कॉपी करून सगळीकडे ते झुझू वापरायला सुरुवात केलेली लोकांनी. वोडाफोनवाल्यांनी न्यूजपेपरमध्ये नोटीस इश्यू केली होती आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं होतं की हे जे झुझू आहे इट्स अ आर्टिस्टिक वर्क आणि हे कॉपीराइटेड मटेरियल आहे आणि इट्स ओन्ड बाय वोडाफोन एक्सक्लुझिव्हली. आणि जर कोणी विदाउट परमिशन ऑफ वोडाफोन जर हे यूज केलं कुठल्याही कमर्शियल्समध्ये किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किंवा इतर अन्य कुठल्याही ठिकाणी विदाउट टेकिंग परमिशन ऑफ वोडाफोन, त्यांच्यावरती प्रॉपर लीगल ॲक्शन घेतली जाईल. आणि आफ्टर दॅट नोटीस लोकांनी ते वापरणं बंद केलं. सो हा अतिशय महत्वाचा
बेनिफिट आहे कॉपीराइट रजिस्ट्रेशनचा. तर रायटर्ससाठी म्हणायला गेलात तर कॉपीराइट बोर्डमध्ये एक रायटर्स असोसिएशन आहे, जिथे तुम्ही तुमच्या बुकचं किंवा तुमच्या लिटरली वर्कचं रजिस्ट्रेशन करू शकता. पण ते तेवढंच रजिस्ट्रेशन इनफ होत नाही पब्लिक रेकॉर्ड जनरेट व्हायला. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या त्या कामाचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन कॉपीराइट रजिस्ट्रेशन करणं अतिशय गरजेचं असतं. कुठलंही बुक तुम्ही जेव्हा ओपन करता तेव्हा तुम्ही तिथे लिहिलेलं वाचलं असेल की ऑथर चं नाव असतं, त्याच्यामध्ये पब्लिशरचं नाव असतं आणि खाली कॉपीराइटेड मटेरियल असं लिहिलेलं असतं. दॅट मीन्स ते बुक इज रजिस्टर्ड अंडर अ कॉपीराइट ऍक्ट. सो अशा प्रकारे तुम्हाला ट्रेडमार्क आणि कॉपीराइट हे रजिस्टर करणं गरजेचं आहे. ट्रेडमार्क रजिस्टर करणं हे कंपल्सरी आहे, कॉपीराइट रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी नाहीये, पण ते प्रिफरेबल आहे जर तुम्ही रजिस्टर केलं तर, कारण शेवटी त्याचे बेनिफिट्स हे तुम्हालाच होणार आहे. अगेन तुमचं कॉपीराइटेड मटेरियल हेही तुमच्या आयपीचा पार्ट होतो आणि मगाशी तुम्हाला मी म्हटलं तसं ज्या वेळेला तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन होतं त्यावेळेला तुमच्या कंपनीच्या असेट्स बरोबरच तुमचं आयपी इज वन ऑफ द असेट ऑफ युअर कंपनी. आयपी मध्ये तुमचं कॉपीराइटही आलं, तुमचं ट्रेडमार्कही आलं आणि अशा अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या आयपीच्या अंडर होतात. तर त्याच्यामध्ये तुमच्या आयपीचंही व्हॅल्युएशन धरलं जातं. एक अतिशय चांगली गोष्ट सांगायची झाली तर सिंगापूरमध्ये त्यांच्या आयपी व्हॅल्यूवरती त्या एका पर्टिक्युलर कंपनीला लोन अप्रुव्हल मिळालेलं आहे. एवढं तुमच्या आयपीचं महत्त्व आहे तुमच्या कंपनीच्या ग्रोथमध्ये, तुमच्या कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये, तुमच्या ब्रँडच्या प्रमोशन्समध्ये, ब्रँडच्या आयडेंटिटीमध्ये आणि तुमचा ब्रँड किंवा कंपनीचं गुडविल मार्केटमध्ये क्रिएट करण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी कॉपीराइट रजिस्ट्रेशन आणि ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणं हे अतिशय गरजेचं आहे. आय होप तुम्हाला माझी ही माहिती हेल्पफुल झाली असेल आणि तुम्हाला ट्रेडमार्क आणि कॉपीराइट रिलेटेड कुठल्याही क्वेरीज असतील तुम्ही आमची वेबसाईट व्हिजिट करू शकता. आमची वेबसाईट आहे www.thelegaldesk.com किंवा तुम्ही आम्हाला क्वेरीजसाठी कॉल करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9833366642. मी परत एकदा गोरेगावकर पेजच्या टीमचे आणि साईनाथ सरांचे आभार मानते मला हा तुम्ही चान्स किंवा संधी दिल्याबद्दल. आणि होप मी थोडक्यात तुम्हाला ट्रेडमार्क आणि कॉपीराइट बद्दलचा जे काही कन्फ्युजन असेल किंवा नॉलेज तुम्हाला शेअर करू शकले असेल आणि तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच कळवा. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू व्हेरी मच. ॲडव्होकेट गायत्री जोशी. स्टे होम, स्टे सेफ, हॅपी बिझनेस. बाय. नमस्कार.